नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 30 जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात। आज रेवू आणि यशची हळद असते। दोघेही खूप छान तयार झालेले असतात। हळदीचा मस्त माहोल असतो। आता रेवूला आणि यशला लीला आणि एजे हळद लावतात। यांच्यानंतर घरातले सगळेजण यश आणि रेवूला हळद लावतात। सगळेजण खूप खुश असतात। आता या दोघांना हळद लावल्यानंतर बाकीच्यांची हळद खेळायची वेळ येते। आता मात्र लीलाचा मूड होतो की मला तर पहिल्यांदा हळद एजेलाच लावायची। एजे मात्र आजीसोबत दूर उभा असतो आणि लांबूनच सगळं पाहत असतो। आता लीला हातावर हळद घेते, दोन्ही हाताला चांगली चोळते आणि एजेच्या दिशेने जाऊ लागते। एजेला आता समजलेलं असतं लीला माझ्याकडे येते म्हणजे ती हळद मलाच लावणार आहे। एजे चांगलाच घाबरतो। लीला जवळच येते तेवढ्यात एजे म्हणतो, लीला नो, काय चाललंय हे? लीला म्हणते, एजे आज मी तुम्हाला हळद लावणारच आहे। एजे मात्र तिला दूरच ठेवून म्हणू लागतो, नो नो हो लीला, मला हळद नाही लावून घ्यायची। पण लीला ही हट्टाला पेटलेली असते। लीला एजेच्या मागच लागते की मी आज हळद लावणारच आहे। आता मात्र एजेला तिथून पळून जावं लागतं। लीला थोडीच तिथं थांबणार होती। लीला ही एजेच्या मागं हळदीचा हात घेऊन पळू लागते। आता एजे घरात पळून जातो। त्याला वाटतं घरामध्ये लीला येणार नाही, पण लीला घरातही हळद लावायला एजेच्या मागून येते। आत्ता मात्र एजे लीलाला एका कोपऱ्यात सापडतो आणि एजे घाबरूनच म्हणू लागतो, तुम्हाला काय समजतंय का लीला? काय करताय तुम्ही? एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला हळद लावून घ्यायची नाही आहे। आता मात्र लीला म्हणते, अरे बापरे आजी। आता एजेही त्या साईडला बघू लागतो। तेवढ्यातच लीला एजेच्या गालाला हळद लावते। आता मात्र लीलाच्या समोर एजे हरलेला असतो। आता एजे पुढं काय बोलायच्या अगोदर लीला आपला हात एजेच्या हाताला लावते। त्या लीलाच्या हातावर अर्ध बदाम आणि एजेच्या हातावर अर्ध बदाम असतं आणि त्यामध्ये ए आणि एल लिहिलेलं असतं। आता एजे लीलाकडं पाहतच राहतो। तेव्हा लीला म्हणते, एजे मला माहिती आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे, पण मी वाट बघते की ते तुम्ही कधी मला सांगणार आहे। एजे आता म्हणतो, प्रत्येक गोष्ट सांगायची गरज असते का लीला? एखाद्याची लव्ह स्टोरी जरा वेगळी पण असू शकते ना। काही गोष्टी या न सांगता समजून घ्यायच्या असतात, मनातलं ओळखायचं असतं। आता लीला याही पुढे काहीतरी बोलणार असते तेवढ्यात शांत होते आणि म्हणते, म्हणजे आपल्या दोघांची लव्ह स्टोरी आहे? सांगा ना एजे, प्लीज बोला ना एकदा। आता एजे काहीच बोलत नाही, पण स्वतःच्या गालाला जी लीलानं हळद लावलेली असते त्यावरून तो हात फिरवतो आणि तीच हळद लीलाच्या गालावर खूप प्रेमाने लावतो। आता त्या एजेच्या स्पर्शामध्येच लीलाला एजेचं प्रेम समजतं। लीला त्या प्रेमात बुडून जाते। एजेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागते। एजेही तिच्याकडं पाहतच राहतो। पण एजे स्वतःहून अजून आय लव्ह यू नाही बोललेला तर ते तो कधी बोलेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।